त्याला घाबरला नाही सत्या. आणि हा बिंडो का शिक काय चीज आहे माझ्यासमोर. सत्य तू काय ऐकत नाहीस? त्या तात्याला भेटायला जेलात गेला तेव्हा काय झालं विसरलास? जीवावर बेतलं होतं तुझ्या आणि त्याला जबाबदार मी होते. अहो ती सिच्युएशन वेगळी होती वाघमारे. तरी पण तू एकटा जाणार नाहीस. विषय संपला. मी पण येणार. अहो पण मॅडम आत येऊ या. पेनड्राईव्ह घटना घडली त्या जागेवरचे सीसीटीव्ही फुटेज आहेत. बघा लवकर, बघा लवकर. वाघमारे जरा मागं घ्या, मागं घ्या जरा. जरा जरा पुढे घ्या वाघमारे, जरा पुढे घ्या. झूम करा, जरा झूम करा. शिट, या माणसाचा चेहराच दिसत नाहीये. आता कसं कळणार आपल्याला हे कोण आहे ते? रस्त्याच्या त्या साईडचं फुटेज. मॅडम अख्ख्या मार्केटमध्ये 2-3 दुकानातच सीसीटीव्ही होते, त्याचे फुटेज आहेत. परत जा मार्केटमध्ये, परत चौकशी कर. काहीतरी माहिती मिळेलच. हो मॅडम. वाघमारे. हॅलो. काय रे, लय उतावळे दिसतंय माझं दर्शन घेण्यासाठी. चल लिहून घे, उद्या भेटायची वेळ आणि ठिकाण. ए अरे तिकडे सीसीटीव्ही काय बघत बसले? हा, उद्या भेटायला येताच आहे ना, तेव्हा बघा की मग समोरासमोर. सत्या रे, आपण सीसीटीव्ही फुटेज चेक करतोय, त्याला कसं कळालं? किराणा माल. त्या दुकानदारानं पैसे न घेताच पाठवून दिला की काय? की सत्यानं आणला? आई, अमरे, काय ग, काय झालं? किराणा कोण आणला? मीच आणला. तुझ्याकडे कुठून आले पैसे? अमरे, अगं एवढा किराणा सामान आणायला कुठून आले पैसे तुझ्याजवळ? आई, तू दिलेस हिला पैसे? अगं मग नाही, मी नाही दिले. तू नाही दिलेस, मग एवढे पैसे हिच्याकडे असणं शक्यच नाही. काय केलेस? कुठला दागिना वगैरे गहाण ठेवलास का? मंजू हे बघ, तू आता दमून आलेस, काहीतरी खाऊन घ्या थोडस, नंतर बोला पण ईशावर निवांत. हे बघ, मला काय ते सगळं नीट समजलं पाहिजे. काय केले तुम्ही? मदत म्हणून सामान नाही ना आणलं का? मी पोलीस आहे म्हणून पैसे घ्यायला नकार दिला दुकानदारानं? सांगा मला काय केलंय. एक मिनिट, एखादा दागिना गहाण नाही ना ठेवला? काय विचारते मी? तुझी साखरपुड्याची अंगठी कुठे?
आलं लक्षात. म्हणजे साखरपुड्याची अंगठी विकून आलेल्या पैशात हा किराणा माल घेऊन आलीस तू. अगं काय गरज होती? मी माझ्या परीने प्रयत्न करत होते ना. नसते उद्योग करायची काय गरज होती? अगं दीदी, मी तरी काय करणार होते ग. दुपारी मम्मी साहेबांनी आईला पाय दाबायला लावले होते. मला पण डोकं दाबायला सांगितलं. मी आईला पाय दाबू नको म्हणलं तर आपल्याला नाही नाही ते बोलल्या, भिकारड्या बोलल्या आणि फुकट इथं खातोय असं पण बोलल्या. मग ठेवली मी घाण अंगठी. तिथे अशा परिस्थितीत मी तरी काय करायला पाहिजे होतं. आणि मला तुझा आणि आईचा अपमान झालेला अजिबात सहन होत नाही, म्हणून केलं मी हे सगळं. काय करणार, सध्या आपलीच बाजू लंगडी आहे ना. लई झालं मम्मी साहेबांचं. आता त्यांना स्पष्टच सांगते, त्याचं सगळं ऐकून घेऊन माझ्या आईचा अपमान सहन नाही करणार मी. म्हणजे थांब, हे बघ आपण त्यांच्या शर्ती अटींवर राहतोय घरात आता. तो आता त्यांच्याशी काहीच बोलायला जाऊ नको. आई, त्यांच्या सगळ्या शर्ती अटी मान्य करून राहतोय म्हणजे याचा अर्थ असं नाही की ते आपला अपमान करतील. अगं पण आता झालंय ना सगळं शांत, मग कशाला उगाच जातेस बोलायला? उगाच भांडणाला कार व्हायचा परत. हो दीदी, अगं तू नको आता काय बोलायला जाऊ. असं पण त्या चुकीचंच ठरवणार आहेत आपल्याला, आपल्यालाच खोट्यात पाडणार आहेत. सगळं वातावरण शांत झालंय तेच चांगले, उगाच नको काय. आणि नंतर परत काय झालं तर मी आहेच की. मी तर आता ठरवलंय की ह्या घरामध्ये आपण आश्रितासारखं नाहीच राहायचं. आपण लवकरात लवकर इथून बाहेर पडू. मला आता अजून तुमच्या दोघींचा अपमान झालेला सहन नाही होणार. माफ करा मला. माझ्यामुळे तुम्हा दोघींना किती काय काय सहन करावं लागतंय. तिथे अगं तू कशाला मनाला लावून घेतेस? नाही अमरी, माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून तुला अंगठी घाण ठेवावी लागेल. पण तू काळजी करू नकोस, मी लवकर काहीतरी पैशांची व्यवस्था करते. तू तुझ्या अंगठी सोडून आण. कोण असेल तो माणूस? भेटायची जागा आणि वेळ बी सांगितली त्यांना. त्याची एवढी हिंमत, एवढी हिंमत कोण कसं काय करू शकतं? एवढी हिंमत करणारा सामान्य माणूस असूच शकत नाही. नक्कीच त्याचा कुठल्या तरी राजकारण्याशी नाहीतर मोठ्या अधिकाऱ्याशी संबंध असणार. त्याशिवाय मला आणि वाघमाऱ्यांना एवढं थेट आव्हान कसं काय देऊ शकतोय, ते बी साताऱ्यात? शक्यच नाही. सत्य, काय विषय एवढं तातडीने बोलून घेतलेस? ऐक, वाघमाऱ्यानं जो अनोळखी नंबरवरनं फोन करतोय ना, त्याने मला उद्या भेटायची वेळ आणि जागा सांगितली. काय एवढं त्याचं डिरिंग आहे? कोण आहे असं टिक्कोजीराव? ते कळलेलं नाही अजून, पण मीच त्याला उकसवलं भेटण्यासाठी. त्याच्या बापावर घसरलो ना, मग चिडून भेटायला तयार झालाय तो. एकच नंबर काम केलंच बघ. आता समोर येऊ दे, कसा ऊस सोडल्या सोलतो बघ त्याला. बलमा आहे बघ, जास्त उतावळ होऊन चालणार नाही. तो जो कोणी माणूस आहे तो हुशार माणूस आहे आणि विक्षिप्त पण आहे. तो जरी आपल्याला भेटायला आला ना तरी आपल्याला सापडणार नाही अशा तयारीनिशीच येणार. त्यामुळे आपल्याला जास्त सावध राहायला पाहिजे. ठीक आहे, मग तू काय ठरवलंयस, काय प्लॅन केलायस? आपण पोहोचायच्या आधी आपली पोरं तिथं पोहोचलेली असतील आणि त्याला दिसणार नाही अशा ठिकाणी लपून बसलेली असतील. आणि जेव्हा तो समोर येईल तेव्हा त्याच्या समोर मी जाणार. बेस्ट आहे. फक्त सत्या, सेफ्टीसाठी गन तुझ्या जवळ ठेव. त्याचा काय भरोसा नाही, सोबत त्याचा हत्यार बित्यार असेल तर त्याने अटॅक बिटॅक केला तर? त्याची काही गरज नाही बलमा. हे बघ, गन सोबत ठेवलेलं वाघमाऱ्यांना नाही आवडणार. अरे सत्या, तुझा स्वतः जीव खा धोक्यात घालतोयस. ते काय नाही, हवं तर वाघमार मॅडमशी मी बोलतो. अरे पण ते ऐक, पुढचा माणूस काय तयारी देणार आहे आपल्याला काहीच माहित नाही. आणि तू त्याचा बाप काढलायस म्हणलं तुझ्या राग धरून असणार आहे तो. बलमा, अरे पण हत्यार ठेवायची काही गरज नाही आहे. मी आहे ना, माझ्या समोर येऊ दे, मी बघतो त्याला. बरं ठीक आहे, तू नको ठेवूस, गन मायाजवळ ठेवतो बस. अरे पण बलमा. माझ झाला, आता विषय संपला. तुझ्या शिफ्टीसाठी गन मायाजवळ ठेवतो. बरं ठीक आहे, पण हे बघ, आपल्याला जास्त सावध राहायला लागणार आहे. तो माणूस लय चालाक वाटतोय मला. सत्या, तू निश्चिंत राहा. त्याने काय पितृ केलीच, तुझ्या आधी त्याचा मी गेम करून टाकतो. कुणीही कायदा हातात घेणार नाही. आत्ताच बजावते. हो, पण वाघमारे मॅडम, तो जो कोणी व्यक्ती तुम्हाला त्रास देतोय तो काय साधा माणूस नसणार आहे, विकृत माणूस वाटतोय.
आपल्याला सावधगिरी म्हणून तयारीत राहावंच लागेल. मी सगळ्या शक्यता लक्षात घेतल्यात आणि माझ्या डिपार्टमेंटचा सापळा पण रचला. वाघमारे सत्य आहे व कुणालाच काही नाही होणार आपल्याला, आणि तो आपल्या हातून सुटणार नाही एवढं मात्र नक्की. वाघमारे पण तू मला भेटायला येणार आहे ना? मी त्याला चिडवलंय, मग आम्ही भेटतो ना. हे बघा, तुम्ही आमच्या आसपास बी फिरकायचं नाही, तुमच्या जीवाला धोका असू शकतो. सत्य तुला भेटायला येणार असला तरी तो माझ्या मागे लागलाय आणि मला बघायचंय तो माणूस कोण आहे ते. तुमचं सगळं मान्य आहे मला, पण वाघमारे तुम्ही माझं ऐका. नाही ऐकणार तुझं काहीच. सत्य आहे बघ, मी एक पोलीस आहे आणि तू पोलिसांना अडवू नाही शकत. वाघमारे मला सगळं मान्य आहे तुमचं, पण सत्या ऐक, वाघमारे मॅडम बोलतात ते बरोबर बोलतात. पोलिसांनी तिथं असणं लय गरजेचं आहे. काय जे काय होईल ते पोलिसांच्या समोर होईल, त्यामुळे तो आपल्यालाच फायदा आहे. त्यानं जर का हल्ला वगैरे केला तर पोलिसांची मदत घेता येईल आपल्याला. उगाच रिस्क घ्यायला नको. एकदा रिस्क घेऊन आयुष्यात काय घडले लक्षात आहे ना? तात्यासाहेबांच्या बायकोचं प्रकरण विसरू नकोस. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं करूया. आता बघू कोण आहे तो माणूस आणि किती हिंमत आहे त्याच्यात. हा डॅडी साहेब, कसे आहात? माझं राहू दे, तुझं सांग, तू कसा आहेस? मी एकदम चकास. तुमच्या आशीर्वादानं एकदम फर्स्ट क्लास. तुला सांगितलेलं काम करतोयस की नाही? आपलं ठरल्याप्रमाणे तुम्हाला जसं अपेक्षित होतं ना तसंच घडलंय. तुमच्या या लाडक्या कुलदीपकानं त्या सत्य आणि मंजूच्या आयुष्यात एंट्री मारली आहे. वा, अतिउत्तम. एक सांगू डॅडी साहेब, ही मंजिरी कसली भारी हो. एकदम ब्युटिफुल. एकदम डॅशिंग. इन्स्पेक्टर मंजू. हो हो डॅडी, खरं सांगू तर मला ही खूपच आवडली आहे. असं वाटतं ना आता आयुष्यात काहीच नकोय, मला फक्त ही हवी आहे बस. हे वय कोणातरी व्यक्तीत अडकण्याचं, पण इतकं अडकू नको की आपलं काम बाजूला राहील. डॅडी साहेब, आपल्या प्लॅन मध्ये कुठेच कॉम्प्रोमाइज होणार नाही. नाही, मी ज्या कामासाठी त्यांच्या आयुष्यात एंट्री घेतली आहे ते काम मी पूर्ण करेलच. पण ते सक्सेसफुली कंप्लीट झाल्यानंतर मला बक्षीस म्हणून ही डॅशिंग ब्युटिफुल मंजिरी मिळेल हे मला माहित नव्हतं. डॅडी, तुम्ही तर मला प्रेमाची लॉटरी लावली आहे, लॉटरी. त्यांना भेटलास का? हो, उद्या जाणार आहे ना भेटायला त्यांना. डॅडी, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. नाही हो, त्यांच्या हाती काही येत नसतो मी. आई कुठे आहे, काही कळलं का? आई नाही माहित आई कुठे आहे ते. डॅडी साहेब, तुम्ही काळजी करू नका, मी लवकरच आईला पण शोधून काढेल. काळजी घ्या. मी पण काळजी घेतो. बाय. मंजिरी, माय डियर मंजिरी, डियर मंजू, आय लव्ह यू. या मम्मी साठी. फरार नवऱ्याच्या गार पडलेल्या सौभाग्यवती. कसं आहे, बरं आहे ना? काही त्रास तर नाही ना इथं? लई दिवस झाला आपली भेट नव्हती ना, म्हणून म्हणलं थ्याट जाऊन विचारपूस करावी. कसं वाटतंय? मी तुमच्या पाया पडते, मी कुठं पण पळून जाणार नाही. माझे हातपाय सोडा, मला खूप त्रास होतोय.
त्रास होत आहे, हात पाय दुखते, खरंच सोडू सोडू काहीला? कशाला? नको नको. अहो ह्या सुटल्या तर एक जाऊबाई आणि सत्यभाजी मधला तिढा पण सुटेल. काही नको, एक तो सुटल्यानंतर आरडाओरडा करत बसतात. ते अशाच बरे आहेत, राहू दे. ऐकलं ना काय म्हणली ती? ए तुला सोडायला काय याड लागले का? मला दूधखुळी दिसते मी तुला? मागच्या टायमाला पळून जाऊन जो मूर्खपणा केलास का नाही, त्याच्यामुळे ही आली तुझ्यावर. आता काय सुटका नाही बघ तुझी, इतक्यात तर नाहीच. थोडी कळ काढ, मग बघू काय करायचं ते. काय बिघडवलंय तुमचं? तुमचा आणि माझा काय संबंध आहे? तुम्ही कोण आहे? मी काय गुन्हा केलाय तुमचा? मला सोडा. तू जिवंत आहेस तर ह्योच गुन्हा आहे तुझा. जिवंत आहे मी? आग आग आग, मला सोडा, मला वाचवा, सोडा मला. ए, सोडा सोडा मला. अहो मम्मी साहेब, अहो असा आदनमंद झटका लागत करते. वाचवा वाचवा, सोडा सोडा अशी ओरडते. अहो मध्येच वेड्यासारखी करते. लक्ष ठेव हिच्यावर. काही बी झालं का नाही तर हितनं बाहेर नाही गेली पाहिजे, आणि हिचा आवाज बी बाहेर नाही गेला पाहिजे, नाहीतर समजा अंगाशी येईल. त्या सत्या नेबडेटला हिची भनक बी नाही लागली पाहिजे. ध्यानात ठेव. हो मम्मी साहेब, कळतंय मला. सोडा सोडा आणि वाचवा वाचवा. त्याला का सपने? रेडी? हो मॅडम. चला. टोमॅटो 40 रुपये किलो, 40 रुपये किलो. घ्या घ्या, ताजी भाजी आहे, ताजी भाजी आहे, घ्या. द्या चहा द्या.
हो बॉबी खावा. नाही पाहिजे. चवदार आहेत, घरच्या भट्टी भाजलेल्या आहेत. एकदा खाऊन तर बघा, परत परत खाल. अहो नाही पाहिजे. काय जबरदस्ती आहे? नाही पाहिजे. म्या म्हणतो म्हणून खावा. नाही आवडलं तर पैसे परत घ्या, पण खावा एकदा. अहो मला खरंच नको आहे. खाऊन तर बघा. चाय गरम 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 चाय गरम गरम चाय पाहिजे काय? हा आधी सांगायचं ना, गरम गरम चाय गरम. मी म्हणतोय म्हणून खावा एकदा. एक मिनिट काय विषय होय का? एक बाजूला. अरे कशाला जबरदस्ती करतो तू? एकदा नाही म्हणते तर नाही घ्यायचं ना. ठीक आहे, बारका पोरं काय का बॉबी खायला? दादा एक तुम्ही काम करा, चाय प्या. चहा? अहो नको आहे मला. अहो एकदम कडक चाय, गरमागरम आहे, पिऊन तर बघा. अहो नाही पाहिजे दादा. अहो एकदम तरतरीपणा येईल, प्या तरी. मी सांगतो म्हणून प्या जरा. अहो तुम्हाला सांगितलं ना नको म्हणून. ते नव्हे, काय शोधताय तुम्ही? काय शोधताय? अहो तुम्हाला काय करायचंय? मी काय शोधीन? आम्हाला काय करायचंय सांगतो काय करायचं. हे तर जरा एकदा बाजूला ये. अहो काय झालं? काय झालं? बाजूला दाखव. काय झालं दादा? बाजूला अहो दादा काय झालं? बाजूला काय रे?